नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने. मेमान कृषी टिप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस कोणत्या रोगकिडीवरती ज्यावेळेस फवारणी करत असतात, तर बऱ्याच वेळा काही लोकांना सांगितलं जातं की आमुषाला फवारणी करा, पौर्णिमेला फवारणी करा. खरंच आमुषाला फवारणी करण्याचं काही लॉजिक आहे का? त्यामुळे काही विज्ञान आहे का? किंवा काही शेतकरी सांगत असतो की आमुषा 2-3 दिवस अगोदर फवारणी करा किंवा आमुष झाल्यानंतर फवारणी केली करा, किंवा काही शेतकरी सांगतात की आमुषाला आणि पौर्णिमेलाच फक्त फवारणी केल्या पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आमुषा आणि पौर्णिमेला जेव्हा शेतकरी फवारणी करतोय तर त्यामध्ये त्याच्या मागे काही विज्ञान आहे का? आमुषालाच का फवारणी केली पाहिजे? अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, शेतकरी ज्यावेळेस आपल्या पिकावरती मावा, तुडतुडा, थ्रिप्स, आळी याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा कीटकनाशकाच्या फवारण्या करत असतात. बऱ्याच वेळा असं होतं की वारंवार ज्यावेळेस फवारणी करून सुद्धा शेतकऱ्यांना म्हणावं असे रिझल्ट येत नाहीत. म्हणजे तुमचं आळीवर नियंत्रण मिळत नाही. इव्हन तुमचा थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं शेतकऱ्यांना खूप जिकिरीत जातं. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की बाबा शेतकऱ्याला सांगत असतो किंवा दुकानदाराला सांगत असतो की बाबा आमुष आली, आता आम्हाला एक फवारणी करायची. शेतकरी मित्रांनो, खरंच ज्यावेळेस शेतकरी आमुषाला फवारणी करत असतो तर त्याच्या मागं काही विज्ञान आहे का, किंवा त्यामागं काही सायन्स आहे का? शेतकरी मित्रांनो, नक्कीच त्यामागं सायन्स आहे. कारण काय होतं की आमुष्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर मादी पतंग हे अंडी घालत असतात. त्यामध्ये मादी पतंग तुमचा आळीचा असेल, माव्याचा असेल, तुडतुड्याचा असेल, थ्रिप्सचा असेल, म्हणजे जे मादी पतंग आहेत, मादी पतंग आमुष्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर अंडी घालतात आणि आमुष्याच्या काळोख्या रात्री अंड्यातनं जी आळी आहे, म्हणजे थोडक्यात त्याचा जन्म होत असतो. कोणत्याही ज्यावेळेस कीटकाची लाईफ सायकल म्हणतो आपल्याला, जीवनचक्र, अंडी, आळी, कोश, पतंग, म्हणजे एग्स, लार्वा, फुफा आणि आडळ, ही जी लाईफ सायकल आहे, थोडक्यात त्याचा जीवनक्रम आहे. हा जीवनक्रम तसा असतो. आणि आमुष्याच्या काळोख्या रात्रीमधनं अंड्यातनं तुमचा आळी छोटी बाहेर येत असते. आणि तुम्ही आमुष्यानंतर किंवा आमुष्याच्या दिवशी जर तुम्ही फवारणी केली तर त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आहेत. हे रिझल्ट शेतकरी मित्रांनो चांगले भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आळीवरती असेल, थ्रिप्सवरती असेल, माव्यावरती असेल, तुडतुड्यावरती तुम्ही त्याच्यावरती 100% नियंत्रण मिळवू शकता. कारण काय होतं की आमुष्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर पूर्ण काळोखी रात्र असते. आणि काळोख्या रात्रीमध्ये जे कीटकांचं प्रजनन हे स्पीडने होत असतं. आणि पौर्णिमेमध्ये काय होतं की प्रकाश असतो, त्यामुळे त्याचं प्रजनन आहे, हे प्रजनन एकदम कमी स्लो गतीने होत असतं. त्यामुळं शक्यतो शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फवारणी करणार आहे तुमच्या पिकामध्ये, म्हणजे तुमचं पीक कोणतं असू द्या, तुमचं मका असेल, तुमची XYZ तरकारी कोणती पिकं असतील किंवा तुमची फुलपिकं असतील, त्यावेळेस तुम्ही फवारणी करणार आहे तर आमुष्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर तुम्ही अंडीनाशकचा वापर केला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांची बरेचशी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये तुम्ही अंडीनाशक मध्ये तुम्ही प्रोफेनोफॉसचा वापर करू शकता. म्हणजे प्रोफेनोफॉस 50%, म्हणजे मार्केटमध्ये नागार्जुना कंपनीचं प्रोफेक्स नावाने येते, सिंजेंटा कंपनीचं क्युरेकॉन नावाने, म्हणजे त्यामध्ये प्रोफेनोफॉस 50% EC इमल्सिफायर कॉन्सन्ट्रेट 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी. म्हणजे जर तुमचा पंप 15 लिटरचा असेल तर तुम्ही त्याला 30 ml प्रति पंप प्लस त्यामध्ये तुम्ही निओनिकोटिनॉइड्स गटातलं थायोमिथॉक्झाम किंवा मग ऍसिडामाप्रिड किंवा इमिडाक्लोरोपिड, म्हणजे तुमचं कॉन्फिडर असेल, रॅलीज कंपनीचं टाटा मानिक असेल, ऑदर म्हणजे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे. मी तुम्हाला फक्त एक टेक्निकल नाव सांगितलं, प्रोफेनोफॉस 50%. ज्या कंपनी तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याचा तुम्ही जर वापर केला आमुष्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर फवारणीसाठी, तर तुम्ही अंडी एकदा त्याची ब्रेक झाली, थोडक्यात अंडीनाशक म्हणून आपण प्रोफेनोफॉस वापरणार आहे, ते फवारणी केली तर अंड्यातनं तुमचं जे आळे आहेत, आळ्या बाहेर येणार नाहीत आणि आपण 50 ते 60% त्याच्यावर नियंत्रण मिळू शकतो. नंतर आमुषा झाल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या जर तुम्ही फवारणी केली तर त्यामध्ये तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट असेल किंवा कोराजनचा वापर करू शकता. मार्केटमध्ये शेतकऱ्यांना भरपूर औषध उपलब्ध आहेत, म्हणजे लॅम्बडा साल्युत्रिन आहे, कराटे,
प्रोपेनोपॉस सायपरमेथ्रिन आहे, प्रोपेक सुपर आहे किंवा क्लोरोपायरिपॉस प्लस सायपरमेथ्रिन आहे. मी कॅनॉन मधला क्लोरोपायरिपॉस 50-5 आहे, क्लोरोपायरिपॉस 50 प्लस सायपरमेथ्रिन 5. म्हणजे मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहे, जी तुमच्याकडे उपलब्ध आहे त्या तुम्ही फवारणी केली आमुष्याच्या 2 ते 3 दिवस अगोदर आणि आमुष्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी असं तुम्ही फवारणी केल्या तर तुम्ही 90% कीटकांवरती नियंत्रण मिळू शकता. आता बरेच शेतकरी म्हणतील की बाबा आमुष्याला फवारणी केल्यानंतर पौर्णिमेला फवारणी करायची नाही का? शेतकरी मित्रांनो, काय होतं की जसा तुमच्या पिकावर रोगकिडींचा प्रादुर्भाव आहे, तुमचा अळीचा प्रादुर्भाव आहे किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे नियंत्रण आहे हे नियंत्रण 70-80% तुम्हाला नियंत्रण मिळून जातं आणि राहिलेलं 10-20% नंतर तुम्ही 5 ते 6 दिवसांनी परत तुम्ही एखादा स्प्रे त्यामध्ये घेतला कीटकनाशकाचा, तर तुम्ही किडीवरती म्हणजे तुमचा मावा, तुडतुडा, थ्रिप्स, आळी त्याच्यावरती तुम्ही 100% नियंत्रण मिळवू शकता. शेतकरी मित्रांनो, आमुषाची फवारणी ह्यामध्ये नक्कीच लॉजिक आहे. मग सांगितलं त्यामध्ये नक्कीच सायन्स आहे. आमुषाला ज्यावेळेस शेतकरी फवारणी करतोय, बऱ्याच शेतकऱ्याला त्यामध्ये रिझल्ट आलेत. काही शेतकरी ज्यावेळेस वांग्यामध्ये शेंडाळीचं नियंत्रण करत असतात किंवा मकीमध्ये लष्करी अळीचं नियंत्रण असेल, तर त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जे रिझल्ट अप्रतिम आले आणि आम्ही सुद्धा ज्यावेळेस शेतकऱ्यांना फवारणी करायला सांगत असतो तर आम्हाला सुद्धा त्यामधनं थ्रिप्स व्यवस्थापन असेल, तुमचा आळीवर नियंत्रण असेल, म्हणजे तुमची आळी कोणती असू द्या, फळं करणाऱ्या असू द्या, उंटाळी असू द्या किंवा तुमचा लिपमायर असो, कोणती बी आळी असू द्या, त्या आळीवरती 100% म्हणता येणार नाही, पण एक 80-90% एकदा नियंत्रण आपल्याला ह्याच्या माध्यमातून मिळवता येते. बरेच शेतकरी म्हणतील का बा आम्ही ते फवारणी करतो तरी आम्हाला रिझल्ट येत नाही. शेतकरी शेवटी वातावरण असेल किंवा कंटिन्यू काही भागामध्ये पाऊस चालू असेल तर पावसाचा म्हणजे फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस आला तर तुम्हाला एक 50% रिझल्ट येत नाही. पण बऱ्यापैकी जे शेतकरी हा प्रयोग करतायत आमुष्याच्या अगोदर 2 ते 3 दिवस फवारणी, नंतर आमुष्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी फवारणी, तर त्यांना नक्कीच किडीवरती नियंत्रण मिळवणं सोपं जातंय. शेतकरी मित्रांनो, तसंच काही शेतकरी पौर्णिमेत सुद्धा फवारणी करतात, पण पौर्णिमेच्या फवारणीमध्ये जी सायन्स आहे ही सायन्स नाहीये. म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या गोष्टींमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पौर्णिमेला शेतकरी फवारणी करतात का की आमुष्याला फवारणी केली असते, एक 10-15 दिवसाचा कालावधी गेला असतो म्हणून त्याला पौर्णिमेला फवारणी करतात. पण बऱ्यापैकी जे कीटकांचं प्रजनन आहे, हे कीटकांचं प्रजनन हे आमुष्याला होत असतं, त्यामुळे आमुष्याला फवारणी करणं नक्कीच योग्य आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, अजिबात विसरू नका. धन्यवाद.